नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर। आजकाल सोशल मीडियावर एक नाव सतत चर्चेत आहे। एक जोडी ज्यांची प्रेम कहाणी जितकी साधी आहे तितकीच खास। छोट्या छोट्या क्लिप्स मधून सुरू झालेली ही गोष्ट आज प्रेक्षकांना एक पूर्ण मुलाखतीसाठी आतुर करून गेली आहे। कारण या जोडीने पहिल्यांदाच उघड केली आहे आपल्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या अशा गोष्टी ज्या आजवर कुणालाच माहिती नव्हत्या। अलीकडे सोशल मीडियावर सोहम आणि पूजाच्या मुलाखतीचे छोटे छोटे व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहेत। या क्लिप्स मध्ये दिसणारी त्यांची केमिस्ट्री, एकमेकांकडे पाहण्याची नजर आणि साध्या शब्दात मांडलेली प्रेम कथा यामुळे चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे। पूर्ण मुलाखत कधी पाहायला मिळणार? लग्नानंतर अवघ्या एकच महिन्याने सोहम आणि पूजाने राजश्री मराठीला दिलेली ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत आहे। या मुलाखतीत दोघांनीही आपली लव्ह स्टोरी, लग्नाआधीचे क्षण आणि कुटुंबाचा पाठिंबा पहिल्यांदाच उघडपणे सांगितला आहे। 2 डिसेंबर 2025 रोजी सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी धूमधडाक्यात नव्हे तर अतिशय साध्या पद्धतीने विवाह बंधनात अडकले। लग्नाआधी अनेक महिन्यापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या, पण दोघेही या चर्चावर शांत होते आणि अचानक त्यांनी लग्न केल्याची बातमी समोर आली। या मुलाखतीतला सगळ्यात भावनिक आणि चर्चेचा भाग म्हणजे आदेश बांदेकरांनी सोहमला दिलेला चॅलेंज। सोहम सांगतो की पूजा बद्दल त्याच्या मनात प्रेम होतं, पण तो थोडासा शांत होता। तेव्हा वडील म्हणजेच आदेश बांदेकरांनी त्याला थेट शब्दात सांगितलं, सोहम, जर तू खरा मर्द असशील तर हिम्मत करून होकार मिळवून दाखव। पहिल्यांदा सोहमला वाटलं की बाबा मस्करी करतायत, पण आदेश बांदेकर पूर्णपणे गंभीर होते। पूजा खूप चांगली मुलगी आहे, आदेश बांदेकरांनी सोहमला पुढे सांगितलं। पूजा खूप चांगली मुलगी आहे, तिला तू गमतीत घेऊ नकोस। या एका वाक्याने सोहमला प्रचंड बळ मिळालं आणि त्यानंतर त्याने पूजाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला एका कानातल्यापासून या प्रेमकथेची सुरुवात अतिशय साध्या पण खास क्षणांनी झाली। सोहमने सुरुवातीला पूजाला कानातले गिफ्ट केले। पूजाने ते कानातले घातले आणि त्याचा फोटो सोहमने थेट बाबांना म्हणजे आदेश बांदेकरांना पाठवला। तो फोटो पाहून बांदेकर कुटुंबाने ठरवलं, आता सुनबाई घरी यायला हवं। मुलाखतीत येताना तेच कानातले तिने घातले। या मुलाखतीसाठी येताना पूजाने ते खास कानातले घातले होते। हे कानातले सोहमने तिला पहिल्यांदा भेटीत दिले होते। हा छोटासा तपशील त्यांच्या नात्याची खोली अजून ठळकपणे दाखवतो। लग्नाची तारीख कशी ठरली यावरही पूजाने एक मजेशीर खुलासा केला। ती म्हणते, आम्ही सगळेजण मिळून जेवायला बसलो होतो, गप्पांचा ओघ चालू होता आणि अचानक चर्चा करता करता लग्नाची तारीख फिक्स झाली। खरं तर त्यांनाही कळलं नाही की नेमकं कधी आणि कशी त्यांचं लग्न ठरलं। पूजा सांगते, आम्हाला कळलंच नाही की आमचं लग्न नक्की कधी ठरलं। हा क्षण ऐकताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही। आजकाल प्रेक्षकांना फक्त चमक धमक नको आहे, त्यांना हवी आहे खरी, प्रामाणिक आणि साधी प्रेमकथा। आणि सोहम पूजाची गोष्ट नेमकी तशीच आहे। छोट्या क्लिप्स मध्येच इतका भावनिक कनेक्शन तयार होत असेल तर पूर्ण मुलाखतीत काय काय ऐकायला मिळणार? हे कारण आहे की प्रेक्षक पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत। सोहम आणि पूजाची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते, खरं प्रेम मोठ्या शब्दात नसतं तर छोट्या कृतीत असतं, एका कानातल्यानं, एका वाक्यात आणि कुटुंबाच्या विश्वासात। तुम्हाला काय वाटतं? सोहम आणि पूजाची ही लव्ह स्टोरी आजच्या काळात किती खास आहे? आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह मराठी सेलिब्रिटी साठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।